सकाळीच बोक्या घरी आला ना, आल्याबरोबर 2 मांजरीस पिल्लांना सोबत घेऊन गेला. तर नमस्कार मित्रांनो, मी ऋत्विक पाटील. सकाळीच जशी लाईट आली तशी मोटर चालू केली आणि मिरचीला औषध सोडायला सुरुवात करून दिली. औषध वगैरे पाण्यावर टाकलं, त्यानंतर त्याला मिक्स करायला सुरुवात केली आणि नंतर फायनली आता पूर्ण टाकी फुल भरून घेतली. उन्हामुळे औषध सोडायला लवकरात लवकर सुरुवात केली आणि त्यात पण उन्हाने अटेंडन्स लावूनच दिली. पण एकदम जबरदस्त मजा येत होती. त्यानंतर आपल्या वावरामध्ये काही मार्केटिंग वाले प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट करून दाखवत होते. ते जसं जसं सॅम्पल वर एक्सपेरिमेंट करून मला रिझल्ट दाखवत होते आणि मी ते त्यांच्या हातातून घेऊन आपल्या नारळाच्या झाडाला नेऊन टाकत होते. हा, वाया तर कुठंच जाऊ द्यायचं नाही आणि फुकटाचं तर कुठंच सोडायचं नाही. एवढ्या तर सुट्टी कशी, लगेच घरच्यांनी ठिबक जमा करायला परत शेतात पाठवलं. ठिबक जमा करायला सुरुवातच केली होती की तेवढ्या ते दोन्ही कार्यकर्ते तिथं प्रकट झाले होते. लावला म्हणलं चाऱ्या बिऱ्याचा काय विषय, तर तो म्हणे आपली गाय म्हणत होती मालिक बहुत दिन हो गए, आज वो मक्का का हरा हरा चारा मिलेगा. मग म्हणलं ऑफकोर्स मिलेगा. त्याला म्हणलं तू पण चारा नेऊन दे आणि मला पण ठिबक जमा करू दे. ते झाल्यानंतर फायनली आता घरी आलो आणि घरी आल्यानंतर आपल्या गायींना वगैरे एकदम मस्त पैकी धुवून घेतलं, त्यांना सावलीत वगैरे बांधून दिलं आणि आता दूध काढायचा टाइम झाला होता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सिम्पली युट्यूब इंस्टा वरती जा आणि ऋत्विक पाटील ब्लॉग सर्च करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि पुढचे ब्लॉग्स खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यासाठी लवकरच आपल्या आयडीला फॉलो करून टाका. तोपर्यंत जय महाराष्ट्र.